हॅलो मंडळी, तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही जातो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखीन एक हिडन वॉटरफॉल पाहायला. तर हा वॉटरफॉल आहे बाबर वॉटरफॉल आणि आमच्या सकाळी रविवारचे निघालो आहे आणि जोरात पाऊस सुरू झाला आहे. तर आता आम्हाला पण ॲक्च्युली रोड माहिती नाही आहे, सो ह्या ब्लॉगमध्ये कसं या वॉटरफॉलवर जायचं आहे ते मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला तर मग बघूया बाबर वॉटरफॉल. सगळी आम्हाला पडताना दिसत आहेत रस्ता आणि वरती उताराकच ना असं एक कच्चा रस्ता ते बोर्ड लागलं. तर आता आम्ही गुगल मॅपवर माऊली मंदिर चेंदवण टाकून निघालो आहोत. साधारण कुडाळवरून 12 किलोमीटर दाखवते. तर आता आम्ही वालावल नेरूळ त्या रोडला आहोत. आता बघूया पुढचा रोड कसा जायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. तर आता आम्ही हा लेफ्ट घेणार आहोत कवटी चेंदवण रोडचा. गुगल मॅपवर पण आधी आम्हाला लेफ्ट दाखवला, पण आम्ही बाहेरच्या रोडने चाललो. सो हा आता लेफ्ट घ्यायचा आहे आपल्याला. कंटिन्यू ऑन बगायत चौक रोड फॉर 2 किलोमीटर्स. 2 किलोमीटर आपल्याला हा रोड कंटिन्यू करायचा आहे. झाडं सगळी आम्हाला पडताना दिसत आहेत रस्त्यावर. येताना मला वाटत नाही की आम्ही ह्याच रोडने पुन्हा यावं लागेल. मला दुसरा येताना रोड शोधावा लागेल, कारण सगळी झाडं अर्धवट येऊन थांबलेत. ती कधी कोसळू शकतात. पूर्ण धुकं आलंय आणि सगळी झाडं जी आहेत, जरा आणि जोरात वादळ आलं की सगळी झाडं खाली पडणार आहेत. आत्तापर्यंत मला 6-7 झाडं तर अशी फक्त त्याला हात लागायचं बाकी आहे. In 200 meters turn right. 200 मीटरवरून राईट घेऊया. मग आपण माऊली मंदिरकडे येऊ. तर तिथून पुढे कसं जायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते. तुम्ही पण येताना गुगल मॅपवर माऊली मंदिर टाकून या. Take the next right. हे झाड तर तुपट. हा माऊली मंदिर वालावल चेंदवण सगळं आपण हा राईट घेतला आम्ही. हो, इथे बाबर वॉटरफॉलचा आम्हाला बोर्ड दिलाय. निरुखेवाडी बाबर वॉटरफॉल. सो आय गेस एवढा बोर्ड लावलाय म्हणजे आपण व्यवस्थित पोहोचू शकतो. वर रोड गेला तो. आणि वरती उताराकच ना असं एक कच्चा रस्ता ते बोर्ड लागलं ना, त्याच्यात आतमध्ये गाडी घाला आणि त्याच्यानंतर गाडी थांबवा आणि पाना नसा म्हणजे तिकडे गाडी जाऊची ना, चालत जा. हा, लय लांब हा चला ना 15-20 मिनिटं लागते. ठीक आहे, चल. कैसो हो, मग चल तिथून जाऊया. हा, तो आम्ही डावीकडे वळलो तो उजवीकडे जायचं सरळ. हा हो, कणकवली. हा हा हा, गाडी जात आहे एवढी. मग तिथून जाऊया. ठीक आहे. हा हा, आणि कवटीत ना खाऊ लागतं. कवटी हा, ठीक आहे, चला, थँक्यू. तर आम्ही आता माऊली मंदिर चेंदवणकडे आलेलो, बट तिकडच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की इथून तुम्हाला ट्रेक करत थोडं 15-20 मिनटं चालत जायचं असं, ते या रोडने या. अदरवाईज कवटीतून तुम्हाला एकदम शॉर्टकट आहे, समोरच गाडी पण जाते आणि वॉटरफॉल आहे. तर आम्ही आता U-टर्न घेऊन पुन्हा निघालो कवटी रोडने. तर मी तुम्हाला मगासपासून सांगितलं माऊली मंदिरकडे यायला. सो माऊली मंदिरकडे नाही यायचं आहे, पुढे चेंदवण फाटा यायचं आणि तिथून आपल्याला वळण जायचं आहे. माऊली मंदिरकडनं तुम्हाला बोललेली शॉर्टकट आहे, पण चालत यावं लागणार आणि इथून कार पण जाते. सो हा जो रोड आहे कच्चा रोड, जो आता आपण कोणत्या तिट्यावर आलो, कोणत्या तिट्यावर आलो, गाडी जाईल ना पुढे, वळवायला जागा आहे पुढे. कोणत्या तिट्यावर आलो आपण? कोणत्या तिट्यावर आलो आता?
कवठी बस स्टॉपला लास्ट. आता कवठी बस स्टॉप लास्ट जो आहे तिथे यायचं आहे तुम्हाला आणि तिथूनच एक वर जायला उतार आहे. तर त्या रोडने आम्ही आता वर गेलो. सो माऊली मंदिरकडे जाऊ नका. ट्रेक करत यायचं असेल गाडीवर लावून 15-20 मिनिटं चालायचं असेल तर माऊली मंदिरकडे जा, नाही तर हा लॉंग कट करून पुढे या. धबधब्यावर जायला धबधब्यावर किती किलोमीटर आहे तरी? 5 मिनिटात जातो. गाडी जाणार ना? वळवायला जागा आहे? गाडी वळवायला जागा आहे? हो जागा आहे. चालेल. घर आहे त्याच्यात हा एकदम लास्ट. ओके ओके चालेल. आजोबांनी असतेच सांगितलं आपल्याला एकदम लास्ट जायचं. लास्ट तिथे घरं पण असणारच, गाडी वळवायला पण जागा आहे. सगळी झाडं मुळा सकट उपटून रस्त्यावर पडले. आत्ता कोणीतरी रस्ता क्लीन केला ग्रामपंचायतीतल्या गावातल्या लोकांनी असं वाटतंय. हो आज जरा पाऊस थांबल्यामुळे आम्ही बाहेर पडू शकलो. रस्त्याच्या बाजूला अरे खारू दे वेट हा गेले. अरे आणि 2-3 करू दे पुढे. खरं ते सर्व ते रस्ता फरकला बघितलं. रस्ता खाली गेला. हो किती वळवायचे का? हे थांबूया का? जाऊया. सेफ जागा दिसते आम्हाला गाडी वळवायला पण. आणि हे सेफ वाटते तुला इकडचं? तर आम्ही आता फायनली पोहोचलो आहोत ज्या पॉईंटवर पोचायचं आहे, लास्ट पॉईंटवर. आणि इथे गाडी पार्क करायला वगैरे व्यवस्थित मोठं जागा वगैरे केली आहे. आम्ही गाडी ह्या टोकाला लावली आहे कारण आम्हाला भीती वाटते ह्या झाडांची मुळं बघा एकदम, म्हणजे जरा जरी माती सरकली किंवा थोडा आणि वारा आला ना तर हे झाड पडणार. तर कोणत्या अँगलने किती डिस्टन्सवर पडेल याचा अंदाज घेऊन आम्ही गाडी इथे पार्क केली आहे. नाहीतर आम्हाला त्या साईडला सुद्धा गाडी पार्क करता आली असती. कारण आम्ही आता येताना वाटेत बघितल्या खूप सारं झाडं पडतच होती. सो आम्ही आता म्हटलं की इथे स्टॉप करूया कार आणि पुढे थोडं चालत जाऊया म्हणजे समजेल आपल्याला. तरी प्रसन्नाने गाडी अजून पुढे सरकवली आहे. आय गेस त्याने आणि काहीतरी वेगळा डिस्टन्स मेजर केलं वाटतं. कारण एका साईडचा रोडसुद्धा खचत चालला आहे. हे पण वाटत येताना बघितलं. बघा इकडे रोड जो डांबरी रोड केला आहे, आय गेस हा बाबर वॉटरफॉल आहे ना तो फेमस होत चालला आहे. आणि फेमस होत चालल्यामुळे ग्रामपंचायतीने किंवा गावातल्यांनी रोड केला आहे, डांबरी रोड. पण ते डांबर जे आहे ते आता खाली सगळं खचत चाललं आहे. कारण एवढा पाऊस सध्या मागच्या 2 आठवड्यात पडतो आहे, त्यामुळे लक्षात येत नाही आहे, पावसाचा अंदाज येत नाही आहे. जातो आहे चालत. मी रेनकोट घालते कारण पाऊस येण्याची शक्यता दिसते आहे मला, त्यामुळे मी रेनकोट घालते. आवाज पण येतो आहे वॉटरफॉलचा, पाण्याचा आवाज येतो. म्हणजे धबधबा जवळच आहे, पाऊस येतो आहे जोरदार. तिकडे हो हा का साकव मला डेंजर वाटतंय. हा समोर साकव दिसतंय बट कोण जाईल? हा जात असेल तर मी याच्या पाठवून जाईल. पाणी असं येते म्हणजे समोर धबधबा असावा. जाऊन विचार नाही का काकीने त्या ते थांब कुठे झाला खाडीचं. समजत नाही आहे. डबं पुढेच असणार कारण पाणी असं वाहत येतं. अरे पायवाट आहे, पूर्ण पायवाट आहे. 2 मिनटं जरासं पुढे जाऊन ये. 5 मिनटं. पायवाटेने आम्ही जातोय खरं, त्याला मी एवढं कॉन्फिडन्समध्ये सांगितलं.
आलेलं तेव्हा चेंदवन निरुकेवाडी मध्ये हा बाबर वॉटरफॉल आहे असा मला ॲड्रेस मिळाला. पण जेव्हा आम्ही ॲक्च्युली गावकऱ्यांना विचारलं तेव्हा आम्हाला कळलं की कवटी मार्गे जर आलो तर आपल्याला गाडी जवळ लावून एकदम वॉकेबल चालत येऊ शकतो. माझ्यामध्ये चेंदवनवरनं यायचं झालं माऊली मंदिरकडनं तर हे जे डोंगर आहे ना या डोंगरातून चालत चालत 15-20 मिनिटाची वाट आहे. त्या वाटेवरनं आपल्याला थोडंसं ट्रेक करत 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 खाली इकडे या वॉटरफॉलला यायचं आहे. तो शॉर्टकट आहे पण तुम्हाला गाडी लावून जर यायचं असेल तर रस्ता खूप हल्लीच नवीन केला आहे आता आपण बघितलंच. त्यामुळे तुम्ही एकदम सेफली इथे येऊ शकता. पायवाट केलेलीच आहे. आणि इथे आल्यानंतर बाप रे मस्त वॉटरफॉल आहे. आत्ता पाऊस जास्त असल्यामुळे पाणी खूप आहे आणि 2 आठवडे पाऊस असल्यामुळे पर्यटक आले नाही आहेत. पण निसर्गाच्या कुशीत आजूबाजूने पूर्ण जंगल आणि जंगलाच्या मध्ये हा वॉटरफॉल बघायला एवढा अमेझिंग आहे ना. खूप मस्त आहे आणि खूप सेफ आहे. खडकं आहेत वाहायला म्हणजे एकदम असं ओहळ वगैरे नाही आहे. सो खूप सेफ वॉटरफॉल आहे जर तुम्ही फॅमिलीला घेऊन इथे आलात तर. आणि नेचरचं जे खरं एन्जॉयमेंट आहे ना ते इथे येऊन एकदम भारी वाटतं खरंच. कारण बाकीचे वॉटरफॉल्स कसे असतात आजूबाजूला थोडा ओपन स्पेस असतो झाडं लांब लांब असतात पण हा पूर्ण झाडांच्या कुशीत लपलेला असा हा वॉटरफॉल आहे. मी हा बघितल्यावर एवढी एक्साइट झाली ना की खरंच मस्त वॉटरफॉल आहे. तुम्ही नक्की भेट द्यायला. वॉटरफॉलचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कुठचंही क्राऊडेड प्लेस नाही आहे किंवा दुकानं हॉटेलं वगैरे काही नाही आहेत. सो तुम्ही येताना तुमच्याबरोबर तुमचं जे साहित्य असेल ते आठवणीने घेऊन या. खायचं वगैरे वरती घरं आहेत त्यांना रिक्वेस्ट करून तुम्ही चहा वगैरे मागू शकता. पण हॉटेलं वगैरे काही नाही आहेत त्यामुळे मस्त हिडन वॉटरफॉल आहे हा. सगळ्यांपासून लांब दूरवर निसर्गाच्या कुशीत जसे पिक्चरमध्ये शूट होतात ना तसा हा सेम वॉटरफॉल आहे. फीड द कोकण यूट्यूब चॅनलवर आम्ही कोकणातले बरेच सारे वॉटरफॉल करत असतो. लास्ट टाईमचा सवतकडा वॉटरफॉलला तर तुम्हाला ते खूप आवडलेला. तर यावर्षीसुद्धा आम्ही वॉटरफॉल करायचे ठरवले आहेत. तर यावर्षी आम्ही पहिल्यांदाच बाबर वॉटरफॉल केला. याआधीसुद्धा छोटे छोटे वॉटरफॉल्स आणि मंदिरं आपण या चॅनलवर यावर्षी टाकलेत आणि मागच्या 2 वर्षात आपण खूप सारे वॉटरफॉल्स फिरलो आहोत. तर तुम्हालासुद्धा कोकणातले वॉटरफॉल्स मंदिरे पावसाळ्यातले वेगवेगळे अनोखे जे प्लेसेस आहेत जे पावसाळ्यात एकदम खुलून दिसतात ते जर पाहायचे असतील तर चॅनलला जा. तुम्हाला ते व्हिडिओज पाहायला मिळतील. प्लीज जरा चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहता फक्त सबस्क्राईब करत नाही. प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कुठचा असा हिडन वॉटरफॉल माहिती असेल तुमच्या गावातला तर मला नक्की कमेंट करून खाली कळवा जेणेकरून आम्ही पण तिथे पोहोचू आणि बाकीच्यांनासुद्धा त्यांना त्या प्लेसेस समजतील ते वॉटरफॉल समजतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.